जय शिवराय, नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग ऑन माय यूट्यूब चॅनल. गाईज, तर तुम्हाला समजलंच असेल थंबनेल वरून की आम्ही कुठे चाललोय. आम्ही चाललोय रायगड. तर आम्ही रायगडवर चाललोय, पण आम्ही फर्स्ट टाइम चाललोय रायगडवर. खूप भारी वाटतं एकदम फील. आत्ताशे वाजलेत 6 वाजलेत सकाळचे आणि सगळे मम्मी पप्पा सगळे येत आहेत. मम्मी पप्पा आहेत, वियान आहे, कश्यप आहे, आयुष आहे, पप्पा आहे, चिने आहे आणि राजदादा आहे. तर बघा जरा तुम्ही लास्ट पर्यंत व्लॉग बघा. इथून 3 तास आहे, आमच्या पनवेलवरून 3 तास दाखवतोय आम्हाला. पण चिन्या किती वाजता पोहोचवशील? किती? 8 पर्यंत पोहोचवणार तो. तर तुम्ही बघा जरा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघा पुढे बघा. हा काय बोलशील? भाव आपला झोपून आलाय, त्याला घेऊन आलोय. सकाळचा झोपलेला, पाणी तापून झोपलेला. पाणी आटलं, टोप खाली झाला. ठीक आहे, अर्धा गॅस गेला त्याच्या. तर बघा पुढे बघा आता. गाईज, आम्ही पोचलोय. हा मम्मी, कुठं पोचलोय? रायगड आहे. पोचलो नाही अजून, जाणार. रुमाल घ्याने आमची इच्छा होती चालत जायची, पण आता कसं खूप ते त्यांना विचारलं आम्ही की चालत किती टाइम लागतो. चालत 2 तास आणि खाली यायला 2 तास परत. खूप असं आणि मम्मी पप्पा तर चालू नाही शकत. आम्ही चालू शकतो पण मम्मी पप्पांचा खूप प्रॉब्लेम आहे. हा मम्मी, हो, काय गर्दी आहे, लाईन आहे. काय बोलतात त्याला? रोपवे ना? रोपवे. हा, त्याला लाईन. आणि किती आहे म्हणजे तिकीट आहे किती? 315 रुपये. येऊन जाऊन एकाचे 315 रुपये. आणि आम्ही 10 जण आले. मग आता मी ते 315 रुपये देणार आणि वरती जाणार, कारण मम्मी वगैरे आले, त्याच्यामुळे आम्ही चालत नाही जाऊ शकत. आम्ही चालत गेलो गेलो असतो तिथपर्यंत. गाईज, आम्ही आलो तर आहे, पण तिकीट साठी गेलो तर ते लोक असं बोलते की 12 वाजता तिकीट भेटणार. आणि आता काय करू पण नाही शकत. आणि आम्ही असे डेट वगैरे बघून ना आलो. ती चुकी झाली आमची. ठीक आहे, तर काय हे बघा, छानी जाणार आम्ही. पप्पाचं नाव काय? आता आम्ही मुलं असतो ना, आम्ही डायरेक्ट आता चालतच गेलो असतो, पण जाऊ नाही शकत ना. हा मोठा टास्क आहे. आणि ते तिकीट पण नाही भेटत आहे. आता ते एक काका भेटले, त्यांनी मला ओळखलंय. फेमस असण्याचा हा फायदा आहे. हे सगळे बघा जमले बघताय. आता मी असं चालत असं फक्त गेलो, सगळं लावलेलं रुमाल वगैरे, तरी पण ओरडायला लागले. मला ब्लॉग दाखवतो. गाईज, आम्हाला तिकीट नाही भेटलं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा ऑनलाईन बुकिंग करून येऊ आम्ही तिकीट. ठीक आहे. आणि खूप आता हे नवीन झालंय सगळं की ऑनलाईन तिकीट. मग 12 वाजता तिकीट देणार म्हणजे खूप लोक असे येतात लांबून, त्यांना पण तिकीट नाही भेटत. आता मम्मी पप्पा माझे त्यांना जायचं होतं, त्यांची खूप इच्छा होती, माझी पण खूप इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती, पण
तिकीटच ते लोक देत नव्हतं. आम्ही चालत गेलो असतो पण त्यांना नाही जमणार एवढं 2 तास. खूप त्यांना प्रॉब्लेम होईल. एक तर थकव्याचा खूप प्रॉब्लेम आहे, दम लागतो. आता ठीक आहे, आता आम्ही चाललोय चौदार तळ्यावर. आता हे कुठे चाललो आपण? हे कुठे चाललोय? कुठे चाललोय पप्प्या? मंदिर 14 महाड चौदार तळ्यावर. चला ठीक आहे, बघा ब्लॉग. आणि खूप फॅन्स भेटले माझे. नीट हसू नाही शकत कारण मला रायगडावर जायचं होतं. पण नेक्स्ट टाइम आम्ही येऊ, आम्ही मुलं येऊ आणि आम्ही चालत जाऊ. हा पप्प्या, चालत भाई. आम्ही एवढं भाई साई पालखीला जातो चालत, मग हे का नाही जाऊ शकत. ठीक आहे, तर बघा व्लॉग पुढे. ठीक आहे, माझा थोडासाठी मूड गेलाय पण चौदार तळ्यावर जाऊया आपण, तिथे तुम्हाला दाखवतो. चला बाबू, घाट लागलाय ना तर कान बंद झालेत ना, है ना? हा की नाही? थांब थांब, बघ झाले चालू, झाले बघ झाले चालू. गाईस, तर आता आम्ही आलोय चौदार तळ्यावर. चला आपण बघूया आतमध्ये. या हार नाही भेटणार. गाईज, हे बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि हेच ते चौदार तळे जिथं बाबासाहेबांनी सत्याग्रह केला पाण्यासाठी. आणि खूप भारी वाटतं इथे आणि हा फील खूप भारी आहे. आणि आता हे फायनली झालं आहे. महाराजांच्या इथे आम्हाला जायचं होतं, खूप इच्छा होती. नेक्स्ट टाइम जाऊ. मग तुम्ही चौदार तळ बघू शकता. हे बघा, सगळं चारी साईडनी आहे आणि मध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. तर इथून एंट्री इथूनच होती ना, असं वाटतं. इथे खरा सत्याग्रह केला, तिथे सत्याग्रह केला. तर आम्ही तिकडे जातो, त्या पायऱ्यांवर तुम्हाला दाखवतो. भारी वाटतं एक नंबर. तुम्हाला पायऱ्या तिकडचं दाखवतो मी. इथे येऊन ते गाणं मला आठवत आहे. करून करणी टिपवली धरणी, भयान रात होती जेव्हा, अंधेऱ्या वस्तीत भीमान लावलाय दिवा. हा बघा, हाच तो सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. त्या इथेच आहेत पायऱ्या, बघा. इथेच सत्याग्रह झाला. बाबासाहेब इथेच होते. हे बघा इथे. हो, एक नंबर. इथेच बाबासाहेब होते. आई शपथ, काय फील आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलो इथे आणि पूर्ण बघायला भेटतं. एक नंबर वाटतं. आम्ही फोटो वगैरे काढलं सगळं. मम्मी बसले इथे. आवडली ना जागा? हा पप्पा, इथं भारी वाटतंय ना? हो, भारी वाटतंय. काय भाई बोलला इथून इथं आहे. पाण्यासाठी सत्याग्रह भारी ना? इथूनच स्टार्टिंग झाली.
इथून जा पप्प्या, थोडी माहिती दे ना, बोल ना. इथूनच स्टार्टिंग झाली काय? पाण्याचा सत्याग्रह इथून झाला. तिथं म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना घेऊन पाण्याचा इथं सत्याग्रह केला. इथे किती म्हणजे एक काय म्हणजे एक टाइम असा होता की आपल्या माणसांचा की आपल्याला पाणी पिण्याची मुभा नव्हती. ही बाबासाहेबांनी या महाडमध्ये एक नवदार नंबर. करायचा सत्याग्रह करून आपल्या दलितांसाठी हे किती पाणी किती भोगलाय, किती त्यांनी खूप भोगलाय. आपण तर कायच नाही, आपण काय नाही, आपल्याला सगळं फुकट भेटलं. त्यांचे उपकार आहेत. पेक्षा तो ते स्ट्रगल खूप आहे. struggle होता. आज आपण आय लव्ह यू आम्ही बाबासाहेब, struggle आय लव्ह यू. प्लीज तुमच्यामुळेच करतो. आज बाबासाहेब आज बाबांना होते जो दलित का काय होता. विजय डीकेने सही का है, बाबा ना होते तो दलित का क्या होता, दलित का क्या पूरे देश का क्या होता. म्हणजे एवढं मोठं चौदार करायचं तर बाबासाहेबांनी. एक नंबर. लव यू बाबासाहेब. तुमचे रक्ताने जरी पाय धुतले तरी खेळू नाही शकत, एवढे उपकार आहेत. थँक्यू.